नमस्कार. आज आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी झटपट अशी मसाला भेंडी फ्राय बनवतोय. भेंडीची भाजी चिकट होते म्हणून जर तुम्हाला खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. तर ही मसाला भेंडी फ्राय बनवायला एकदम सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मसाला भेंडी फ्राय बनवतोय त्यासाठी इथे पाव किलो ताजी कोवळी भेंडी घेतली आहे. ही भेंडी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता भेंडी चिकट होऊ नये म्हणून चांगली पुसून कोरडी करायची. सर्वच भेंड्या या पद्धतीने धुवून व्यवस्थित पुसून कोरड्या करून घेतल्या. सकाळी शाळेची किंवा ऑफिसची गडबड असते, अशा वेळी रात्रीच ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून ठेवायची. सर्व भेंड्या इथे पुसून घेतल्या. आता भेंडी चिरून घ्यायची आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इथे भेंडी चिरून घेऊ शकता. इथे उभी भेंडी पण कट करू शकता किंवा आडवी पण तुम्ही भेंडी कापून घेऊ शकता. आता भेंडीची दोन्ही साईडची टोकं काढून घेतली. नंतर 2 भागात भेंडी आपण कापून घेऊ. आता या 2 भागाचे परत आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 4 भाग कापून घ्यायचेत. अशा प्रकारे भेंडी जर कापून आपण केली तर खायला अगदी मस्त कुरकुरीत लागते आणि खूप जास्त चिकट पण होत नाही. तर बघा, इथे आता सर्वच भेंडी अशाच प्रकारे एकसारखी उभ्या भागांमध्ये कापून झाली. आता यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया. आता हा खास भेंडीचा मसाला बनवण्यासाठी पहिल्यांदा 1 वाटी शेंगदाणे आपल्याला पॅनमध्ये खरपूस भाजून घ्यायचेत. शेंगदाणे हे चांगले खरपूस भाजल्यानंतर ते काढून घ्यायचे आणि ते आपल्याला नंतर थंड करून घ्यायचेत. यानंतर याच पॅनमध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घातलं आणि त्यानंतर 2 टेबलस्पून पांढरे तीळ घातले. आता हे पण आपल्याला खरपूस लालसर रंगावर भाजून घ्यायचं. आता हे दोनही चांगलं भाजलं की काढून घ्यायचं आणि नंतर हे आपल्याला थंड करून घ्यायचंय. यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचंय. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलले की नंतर यात 1 चमचा मोहरी घातली. जिरं मोहरी तडतडलं की नंतर चिमूटभर हिंग घालायचा. आता या फोडणीमध्ये कापून घेतलेली भेंडी घालायची. आता ही भेंडी फोडणीमध्ये आपल्याला मिनिटभर छान परतून घ्यायची आहे. भेंडी तेलामध्ये मस्त अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मीठ एकजीव करत भेंडी परत एकदा हलवत चांगली परतून घ्यायची. आता ही भेंडी तेलामध्ये लो गॅसवरच 7 ते 8 मिनिटं चांगली झाकण न ठेवता पूर्ण शिजेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्ये मध्ये 1-2दा चेक करत आपल्याला परतून घ्यायची. आता मसाल्यासाठी भाजून थंड केलेले शेंगदाणे, यानंतर भाजलेलं खोबरं आणि तीळ आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचंय. आता हे घातल्यानंतर यामध्ये 4 ते 5 आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्यात. तिखटासाठी यानंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या. आता यामध्ये 2 ते 3 आल्याचे तुकडे घातलेत. नंतर 1 चमचा धना पावडर घातली. 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली. 1 चमचा गरम मसाला घातला. यानंतर थोडीशी हळद पावडर यामध्ये घातली. थोडीशी हिरवी कोथिंबीर यामध्ये घालून आता हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचंय. तर बघा, अशा प्रकारे जाडसर असं चटणीसारखं आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचा आहे. आता मसाला इथे तयार झाला आहे. तोपर्यंत बघा, लो टू मीडियम फ्लेमवर आपण भेंडी छान मस्त तेलात कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली आहे आणि भेंडी बघा इथे पूर्णपणे शिजलेली आहे. तर मी तुम्हाला चेक करून दाखवते. भेंडीला छान वाफ पण आली आहे आणि भेंडी मस्त शिजली देखील आहे. तर आता भेंडी इथे शिजली. यामध्ये तयार करून घेतलेला मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर यामध्ये भेंडी शिजतानाच आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे नंतर मीठ घालण्याची गरज नाही. आता हा मसाला भेंडीसोबत 2 ते 3 मिनिट छान मस्त एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिट छान परतल्यानंतर मसाल्याचा कच्चेपणा थोडासा निघून गेला आहे आणि भेंडी मसाला फ्राय आता इथे आपली तयार झालेली आहे. यावर आता बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं
तर तुम्ही बघू शकता भेंडी इथे छान अशी कुरकुरीत झालेली आहे. आता भेंडी मसाला फ्राय झाला आहे. सर्वात शेवटी इथे भेंडीला आंबटसर चव देण्यासाठी लिंबाचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर आता बघा भाजी आपली तयार झालेली आहे. ही भेंडी फ्राय तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता. 2 ते 3 दिवस ही भाजी आरामात टिकते. मुलं जर भाज्या खात नसतील तर ही मसाला भेंडी फ्राय शाळेच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने एकदा ही भेंडी फ्राय तुम्ही नक्की बनवून बघा.